प्रारब्धाचे 3 विभाग, कर्माचे 3 विभाग सर्वांना माहीत आहे. प्रारब्ध, क्रियमान आणि संचित. जे साचलेलं आहे त्याला संचित म्हणतात. आता चालू आहे ते क्रियमान आहे. आपण भोगतोय ते प्रारब्ध आहे. त्याच्यात कोणीही बदल करू शकत नाही. कुठेही जा. यथा धेनु सहस्त्रस्य वत्सम विंदती मातरम. बरं का फौजदार साहेब, 1000 गायी कळपानं चरू द्या, तिचं वासरू सोडा, पण त्या खिल्लाऱ्या पाहिजे. हे जर्सीचं बैताड याला काही कळत नाही. मेंगडे बाबा खिल्लार. पूर्वीची माणसं खिल्लाऱ्या गायीचं दूध प्यायचे. हॉर्न वाजल्याबरोबर रोडच्या खाली उतरायचे. आता हॉर्न वाजला आळणे की 4 पावलं पुन्हा डांबरीवर येतं. समजावं जर्सीच्या दुधाचा परिणाम. 1000 गायी कळपानं चरू द्या, वासरू सोडा. शब्दाचा गोंडा वर केला, कान टवकारले की पळत जात. 999 गायी डावलत, आपल्या आईच्याच कासेला लागतं. 1000 गायीमध्ये वासरू आईच्याच कासेला लागतं. तसं 135 कोटी लोकसंख्या भारताची असू द्या तरी कर्म त्याचं त्याला जाऊनच भेटतं, दुसऱ्याला नाही. कर्तारम प्रतिगच्छती या न्यायानं. कुठेही जा. केले कर्म झाले तेची भोगाले. केले कर्म झाले तेची भोगाले. केले कर्म झाले तेची भोगा आले. एक सूत्र माहिती आहे तुम्हाला. भगवान के दरबार में देर है अंधेर नहीं. उशीर लागतो पण अन्याय नाही. किती उशीर? 1 युग लागलं पण न्याय द्यावा लागला. राम अवतारात रामचंद्र प्रभूने झाडाच्या आडून बाण मारला वालीला. सगळी कथा तुम्हाला माहिती आहे. तो राम द्वापार युगात कृष्ण झाला आणि वाली पारधी झाला. आता पारध्यानं बाण मारला किसनरावला. अरे जिथं देवाला एक अवतार घ्यावा लागला पण न्याय मिळाला. केले कर्म झाले तेची भोगा आले. दिल्ले विंदिले शारंगधर झाला पुरंदर सहस्त्रनयन. माऊलीचा अभंग सर्वांना पाठ आहे. म्हणून तुम्ही कुठेही जा, कर्म तुम्हाला सोडत नाही. ते तिकडची गोष्ट सांगतो. नाना पटवून देण्याकरता ही युक्ती असते. बायको मरण पावली,
6 तास झाले डेड बॉडी, नातेगोते आले, वेळ कमी असल्यानं लवकर प्रेत यात्रा निघण्याची तयारी, न्हाऊ घातलं, प्रेत ठेवलं तिरडीवर. त्या प्रेतामध्ये पिशाच्यानं प्रवेश केला, दोऱ्या तोडून बायको उठून बसली. सगळे लोक घाबरले. बाकीचे म्हणले काय जिवंत माणसं पेटवायला लावता का, आम्हाला जेलमध्ये नेऊन घालता? नाही हो, 6 तास झाले डेड बॉडी, डॉक्टरनी सांगितलं. पतिदेवाला शंका आली की 6 तासाची डेड बॉडी उठली कशी? 6 महिने कळली नाही ते प्रेत आहे, प्रेत पिशाच्च आहे म्हणून. 6 महिने आणि पाहुणे आले. सखाराम पाटील ती स्वयंपाक करत होती. पाहुणे बाहेरच्या बैठक रूम मध्ये पाणी बोलवा, पाणी बोलवा म्हटल्यावर घर मालकानं ऑर्डर दिली, अरे पाणी आणा, पाणी, पाहुणे आले. ती स्वयंपाक घरातून उठली नाही. तिथून तांब्यान फुलपात्रन जो हात पुरवला बैठक रूम पर्यंत, 25 फुटाचा पीबीसीचा पाईपच. नाना एवढ्या लांबीचा, बापरे बाबा, बाबा असं आता नगद नारायण गडही आला भाऊ आपल्याकडे. या विठ्ठल विठ्ठल सगळे महात्मे या ठिकाणी उपस्थित का? याचं कारण मेटे परिवाराची साधू संतांवर असणारी श्रद्धा आहे. हे आमचे वर्गमित्र आहे, गुरुबंधू आहे, पण आता राजे झाले राजे, तरी सुदाम्याला विसरले नाही. विठ्ठल नाना लक्षात ठेवा, 25 फुटाचा हात फुलपात्र, स्वयंपाकघरातून बैठक रूम. आता एवढ्या लांबीचा हात बघितल्यावर पाहुणे पाणी पिल का जोगदंड भाऊ? पाहुण्याचं पाणी पाणी झालं, बिना पाण्याचे गेले. पण पतीला शंका आली, 6 महिन्यापूर्वी 6 तासाची डेड बॉडी उठली कशी? मला वाटलंच होतं हे भूत आहे, नरड दाबून मारल मला. रात्री 12 वाजू दिले, झोपली बायको समजून लुंगी बनेनवर उठलं, हायवेला पळत आलं, ट्रक पकडली, रेल्वे स्टेशनला गेलं, रेल्वे पकडली, नागपूरला गेलं. 10 वाजता नागपूरच्या स्टेशनवर उतरलं. म्हणलं आता इथं हमाली करतो, बूट पॉलिश करतो, पण भूताच्या ताब्यातून वाचलो म्हणून प्लॅटफॉर्मवरच्या नळावर तोंड धुवायला आलं. तिथं बायको पॅननं मॅनेला घेऊन उभी, तिच्याकडे बघत होतं आणि ती याच्याकडे. तू आली, तुम्ही लुंगीवरच आला हो, मग मी पॅन्ट घेऊन आली. अरे कुठेही जा, कर्म ते सांगा ते पुढे कर्माच्या भयाने गेलो रातो राती, कर्माच्या भयाने गेलो रातो राती, कर्माच्या भयाने गेलो रातो राती, कर्माच्या भयाने गेलो रातो राती. कर्म ते सांगा ते पुढे चाले, पुढे चाले, कर्म ते सांगा ते पुढे चाले. कर्माच्या भयाने गेलो रातो राती, कर्म ते सांगाती पुढे चाले. ते आपल्या पुढे चालतं. कर्माच्या भयाने बैसलो कपाटी, कर्मा हाती काठी लागे पाठी. महाराज म्हणतात मी कर्माच्या भयानं समाधीला बसलो, मग कर्म माझ्या आधी जाऊन बैसे, कर्म आधी जाऊन बैसे, कर्म माझ्या आधी जाऊन बैसे. कर्माच्या भयाने बैसलो समाधी, कर्माच्या भयाने बैसलो समाधी, कर्माच्या भयाने बैसलो
भीतीनं कुठेही जा, कर्म तुम्हाला सोडत नाही. कर्माच्या भयाने बैसलो समाधी कर्म माझ्या आधी जाऊनी बैसे, कर्माच्या भयाने बैसलो कपाटी कर्म हाती काठी लागे पाठी, कर्माच्या भयाने गेलो रातो राती कर्म ते सांगाती पुढं चाले, कर्मा किती तुला भ्यावे. किंवा माऊलीचे प्रमाण आहे. तुम्हाला पाठ नाही चांगलं माहिती आहे, रागान पाहू नका माझ्याकडे, पाठ नाहीच ना. विठ्ठल किती पळसी कर्मा भेन, किती पळसी कर्मा कर्माते शंभू माने आपण, कर्माते शंभू माने आपण, कर्माते शंभू माने आपण, कर्माते शंभू माने आपण. बाप रखमा दैवर शरण, रखमा दैवरा शरण, बाप रखमा दैवर शरण, बाप रखमा दैवर शरण. चले कर्म निवारी नारायण, चले कर्म निवारी नारायण. नवनाथ बाबा वर्ग मित्रच आहे बाबा, आहे का नाही? सोडा बोट माझं. विठ्ठल कुंडली बस इथपर्यंत आलो आपण. तेवढ्यात चव्हाण बाबा आले. किती पळसी कर्मा भेन, कर्माते शंभू माने आपण, बाप रखमा दैवरु शरण, केली कर्म निवारी नारायण. अभंग माऊलीचा आहे, परियसी गवारा साधार. बस जमलं जमलं. म्हणजे आता खरं बोलले. कुठेही जा, कुठेही जा, तुमचं कर्म तुम्हाला सोडत नाही. महाराज म्हणतात कर्म सोडत नाही ना, मग कर्माला घाबरून पडू नका, उलट भोगायची तयारी ठेवा. आलिया भोगासी असावे सादर, 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 आलिया भोगासी असावे सादर. देवावरी भार घालरिया, 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 देवावरी भार घालो, देवावरी भार घालरिया, भगत कृपासिंधु निवारी साखरे, 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 भगत कृपासिंधु निवारी
कृपा सिंधू निवारी सागर भोगाचे असावे सागर देवावरी भार घालनिया देवावरी भार हरे विठ्ठल 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 महाराज की जय. कर्माच्या भीतीनं कुठेही जा, तुमचं कर्म तुम्हाला सोडत नाही. जसं पोटाच्या भीतीनं, बरं काय ठरव, पोटाच्या भीतीनं कुठेही जा, पोटा भेने जिकडे जावे तिकडे पोटची येते सवे. पोट लागले पाठीशी, पोट हिंडवे देशोदेशी. जमते का? देख संन्यासी देख फकेरा घर घर मागे तुकडा. फकेरा घर घर मागे तुकडा. देख संन्यासी देख फकेरा घर घर मागे टुकड़ा. देख संन्यासी देख फकेरा घर घर मागे टुकड़ा. एक आसन पर कोई नहीं बैठा पीछे पेट का लकड़ा. एक आसन पर कोई नहीं बैठा एक आसन पर कोई नहीं बैठा पीछे पेट का लकड़ा. कोई नहीं बैठा यारो पेट बड़ा बाता जो मैं लगा दिया धोखा. यारो पेट बड़ा बाता जिसने लगा दिया धोखा. यारो पेट बड़ा बाता जिसने लगा दिया धोखा. यारो पेट बड़ा बाता जिसने लगा दिया धोखा. बस घाबरू नका. नारे नारे म्हटलं तरी चालेल. बरं का नाना? देख संन्यासी देख फकेरा घर घर मागे टुकड़ा. एक आसन पर कोई नहीं बैठा पीछे पेट का लकड़ा. यही पेट से रावसित पाए यही पेट से मरते. यही पेट के खातिर आदमी मुलुक मुलुक सब फिरते. कुठेही जा, जसं तुमचं पोट तुम्हाला सोडत नाही तसं कुठेही जा तुमचं कर्म तुम्हाला सोडत नाही. कर्मा भेने जिकडे जावे पोटा भेने जिकडे जावे तिकडे पोटची येते सवे. तसं कर्माच्या भीतीनं कुठेही जा, ते तुमचं कर्म तुम्हाला सोडत नाही. मग कर्माच्या भीतीनं पळून सुद्धा कर्म आम्हाला सोडत नाही ना? नाही. मग महाराज म्हणतात आता घाबरू नका, उलट भोगायची तयारी ठेवा. आलिया भोगासी असावे सादर. ते जर चुकतच नाही तर घाबरता कशाला? भोगायला तयार राहा. पण पुढचे शब्द लक्षात घ्या. देवावरी भार घालून या. पण ते चुकत नाही बरं का. काही काही माणसं म्हणतात आम्ही नाही का बरे, रोज कीर्तन ऐकतान, प्रवचन ऐकतान, चंदन लावतान, तुळशीच्या माळान, झेंडा खांद्यावर, ज्ञानबा तुकाराम कुठं चालले, पंढरपूरला कुठं चालले, आळंदीला. एवढे चांगले वागून तुमच्या जीवनामध्ये एवढं दुःख का? आणि आम्ही कधी कीर्तन ऐकत नाही, कधी प्रवचन नाही, कधी सप्ताहाला वर्गणी देत नाही, देत असेल त्याला देऊ देत नाही, एकही तमाशा चुकवत नाही, एकही दिवस शुद्धीवर नाही, तरी आम्ही एवढे सुखी का? अरे कोण म्हणतंय तुम्हाला देवाचं भजन केलं म्हणजे प्रारब्ध भोगावं लागत नाही? कभी गर्मी कभी सर्दी ये तो कुदरत के नज़ारे हैं. कभी गर्मी कभी सर्दी ये तो कुदरत के नज़ारे हैं. प्यास तो उसे भी लगती है जो नदी के किनारे है. तुम्हाला काय वाटतं, नदीच्या काठाला बसलं दिवसभर पाणी बघितलं म्हणजे तहान लागत नाही का? तसं देवाचं भजन केलं म्हणजे प्रारब्ध भोगावं लागत नाही का? आणि मग भजनानं फायदा काय? फायदा ते दुःख पेलण्याची ताकद येते, हा फायदा.
नाहीतर पाणी मागितलं तर किती दासी पळायच्या द्रौपदीच्या मागे. ती जंगलात मातीचा माठ डोक्यावर घेऊन झोपड्यात तळावून पाणी आणत होती, तरी विहिरीत उडी टाकली नाही आणि रॉकेल वतलं नाही. एवढं ऐश्वर्य भोगलेले पांडव, पहाते पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी, ही दुःख पेलण्याची ताकद भजनानं येत असते. हे कोणाला चुकत नाही. कृष्ण सहाय्य पांडवासी. हा ना. अरे भजन काय, ज्याचं भजन करतो तो जगाचा बाप, त्यांच्या सोबत रात्रंदिवस आहे. कृष्ण सहाय्य पांडवासी, कृष्ण सहाय्य ते भोगे ती नष्ट चरयसी, ते भोगे ती नष्ट चरयसी, ते भोगे ती नष्ट चरयसी. साह्य के लिया हरिहरा, साह्य के लिया हरिहरा, साह्य के लिया हरिहरा. प्रारब्ध कोणासी टळेना, प्रारब्ध कोणासी टळेना, प्रारब्ध कोणासी टळेना, प्रारब्ध कोणासी टळेना. ऐसी प्रारब्धाची ठेव, 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 ऐसी प्रारब्धाची ठेव. बरं ठीक आहे. हा अभंग नामदेवाचा आहे. कृष्ण सहाय्य पांडवासी ते भोग, मोठा आहे, मोठा आहे. ऐकायचं का तुम्हाला? बरं ठीक आहे. कृष्ण सहाय्य पांडवासी ते भोगती नष्ट तरी सहाय्य केली हरिहरासी. प्रारब्ध कोणासी टळणाशी, प्रारब्धाचे ठेव झाले भिक्षुक पांडव. राज्य घोडे भाग्य सर्व सांडेला ठाव. प्रारब्ध शरीर संचिता अधीन. धर्मराजा हिंडे वनवन कर्मे बुडाला. रावण आणि दुर्योधन प्रारब्धे काम. बुद्धीचे सुख अति माणती. मूर्खचंद्रासी लागला कलंक. इंद्रासी दुःख. प्रारब्धे कर्मरेखा टळेना. बाण लागला जगजीवना. कृष्णे सांडिल्या गोपांगणा हे नारायणा. प्रारब्धे हरिचंद्र तारामती. घोर वनांतर भोगिती नळराव. पुरुषार्थी तयाच्या विपत्ती. प्रारब्धे ऐशे निवार जन्मांतरे. राज्ये सांडिले रघुवीरे. सवे बिवणी वानरे फिरवी दिगांतरे. प्रारब्धे फिरत असता काय झाले मध्ये. प्रारब्ध वडवले जानकीस. राक्षसे नेले दुःख भोगविले. प्रारब्धे संचिता आदिन. शरीर पूर्ण ब्रह्म रामचंद्र रघुपती. विष्णूचा अवतार पाठी जन्मांतर नामा म्हणे. एवढं आहे ते. तुला वाटेल तेवढंच येते. काय सांगताय? नामा म्हणे कर्म रेखा, नामा कर्म रेखा, म्हणे कर्म रेखा. देवाधिका चुकेला, देवाधिका चुकेला, देवाधिका चुकेला, देवाधिका चुकेला, देवाधिका चुकेला, देवाधिका. ओ नामा म्हणे कर्म रेखा, देवाधिका चुकेला, देवाधिका चुकेला, देवाधिका चुकेला. कर्मरेखा देवाधिका चुकेना. म्हणून किती फडसी कर्मा बेणा. आता घाबरू नका, उलट ते भोगायची तयारी ठेवा. पण पुढचे शब्द आहे देवावरी भार घालून या. सर्वांना एक दृष्टांत माहिती आहे नाना. कौरवे पांचाळी सभे, कौरवे पांचाळी सभे, बाजी आली, कौरवे पांचाळी सभे, कौरवे पांचाळी सभे, कौरवे पांचाळी सभे, बाजी आली, कौरवे पांचाळी सभे, कौरवे पांचाळी सभे, कौरवे पांचाळी
बाबा बसा बाबा. कौरवी पांचाळी सभे माझी आणली वस्त्रहरणे वस्त्रे कैची झाली माऊली. सभेत ओढत आणलं द्रौपदीला. पहिलं लक्ष द्रौपदीचं भीष्माचार्याकडे. आचार्य, मी हारल्या गेली का? माझे 5 पती जर माझ्या आधी जुगारात हारले, कौरवाच्या ताब्यात गेले, तर पारतंत्र्यात गेलेल्या पतीला, स्वतंत्र द्रौपदीला पणावर लावण्याचा अधिकार उरतो का आचार्य? बेटा, तुझं खरं असलं तरी मी यांचं खाल्ल्यामुळे न्याय देऊ शकत नाही. ही बिमारी तेव्हापासूनची आहे. अर्थस्य पुरुषो दासो दास्यस्त्वर्थो न कस्यचित इति सत्यम महाराज बद्धे स्मर्थेन कौरवैहि. द्रोणाचार्याकडे बघितलं, त्यांनी खाली मान घातली. कृपाचार्याकडे त्यांनी खाली मान घातली. द्रौपदीला वाटलं बाहेरचे बुवा आपले हक्काचे 5 आहे. चौघांनी खाली माना घातल्या, पण भीमदादा उठणार तर धर्मराजानं आवरलं, उठू नको. शेवटी द्रौपदीला वाटलं आपलं रक्षण आपल्या बाहुबलाने करावं. अबला नाईलाज झाला आणि मग देवाला मोबाईल केला. गोविंद द्वारकावासी कृष्ण गोपी जनप्रिय. धावला देव, वस्त्र पुरवली. सगळ्या महाभारत तुम्हाला माहिती आहे. पण द्रौपदी रागावली. देवा, तुला माहिती नव्हतं का की मालवी केस धरून मला सभेत ओढत नेणार आहे म्हणून? तुझे पती जुगार खेळायला बसले द्रौपदे, तेव्हाच माहिती होतं पुढं काय काय होणार आहे. मग आधीच का नाही आला? मी तर 9:30लाच आलो. मग कुठं चहा पित होता का? नाही, गंमत बघत होतो. म्हणजे खरं सांग द्रौपदे, सभेत आणल्या माझी आठवण आली का तुला? त्या म्हाताऱ्या भीष्माकडे बघत होती. त्यांनी लक्ष घातलं नाही त्या द्रोणाकडे बघत होती. त्यांनी लक्ष घातलं नाही कृपाचार्याकडे बघत होती. आपल्या 5 बुवाकडे बघत होती. नंतर स्वतःच्या बाहुबलानं रक्षण करण्याचा प्रयत्न केला. याच्यात 11:15 वाजले आणि मग 11:46ला मला मोबाईल केल्याबरोबर धावलो. का? माझं ठरलं आहे, भार घातली यावरी होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण. भार घातली यावरी होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण. भार घातली यावरी होईल कैवारी नारायण. म्हणजे भार घातल्याशिवाय तो कैवार घेत नसल्यामुळे आलिया भोगासी असावे सादर, पण देवावरी भार घालून या. आणि एकदा त्याच्यावर जबाबदारी टाकली ना, मग तो कृपा सिंधू निवारी जाणे. मग तो कृपा सिंधू निवारी जाणे. मग तो कृपा
योगासी असावे सादर देवावरी भार घालून या. आणि एकदा जबाबदारी टाकली ना मग तो कृपा सिंधू निवारी साकडे. इथपर्यंत आलो आपण. सन्माननीय तात्यासाहेब लहाणे साहेब आलेले आहेत, त्यांनाही धन्यवाद. मग तो कृपा सिंधू, देवाला कृपा सिंधू म्हणतात. कृपेचा समुद्र, कृपेचा सागर. याचं कारण आहे, काही कृपेचे ओढे आहे, काही कृपेच्या नद्या आहे चव्हाण बाबा, आणि देव कृपेचा समुद्र आहे. ओढा, नदी आणि समुद्र यामध्ये फरक आहे. ओढ्याचं पाणी अर्धाच तास टिकतं, पण पट्टीच्या पोहणाऱ्याला जाऊ देत नाही पलीकडे, इतका बिलिंदर ओढा आहे. पर्जन्याचे काळी ओहोळ्याचे नद, वस्त्रुणी जाय बुंद न राहे माझी. 2 कास्तकार पेरणी करून आले, ओढा वाहत होता, पलीकडे जायचं गावात. म्हणलं अरे ओढा वाहतो वा, अरे काय अर्धा तास पाणी टिकलं आणि गप्पा झाल्या, काय पेरणी केली वगैरे. बरं का टाके ना हे नीट आहे का, पेरणी काय केली वगैरे झालं. म्हणले आतापर्यंत चिलीम झाली तर चिलीम, आता कुठे म्हणा आण झालं, चिलीम सुरू झाली. एकानं ती चिलीम काढली, त्यातला खडा काढला, ते काडी खोवली, फुंकर घालून चिलीम स्वच्छ केली, खडा पुसून काढला, खडा चिलमीमध्ये घातला, त्याच्यात तंबाखू उलट्या अंगठ्यानं दाबला. बरं का बाबा, त्याला एक कापड गुंडायचा असतो ना कापड, त्याला शापी म्हणतात, शापी. ती थोडी वलसर करून गुंडायची, डबल गुंडायतात, डबल. का, जोरात ओढल्यानंतर घशात तंबाखू येऊ नये, धूर फिल्टर होऊन पोटात जावा म्हणून डबल फिल्टर. हे चिलीमवाल्याचं आहे, नंतर आलं टीव्हीला, पहिलं त्यांचंच आहे डबल. ले शापी भिजवणार, ते गेलं वड्यात न भिजवता आलं. का रे शापी का नाही भिजवली, थेंब नाही म्हणला वड्यात. कोणता वडा, यांना जाऊ देत नव्हता अर्ध्या तासापूर्वी, त्याच्या शापी भिजवायला पाणी नाही. तशी काहीची कृपा वड्यासारखी, काहीची कृपा नदीसारखी. नदीमध्ये चढ उतार आहे. वर्षाकाळी सरिता चढो लागे पंडुसुता, आणि शरद कालुरी गे सरिता ओहटू लागे. पावसाच्या दिवसात नदीचं पाणी वाढतं, पावसाळा संपला म्हणजे पाणी उतरतं. तशी काहींची कृपा श्रावण महिन्यात वाढते, भाद्रपद लागल्यावर उतरते. शपथ खोटं नाही, श्रावण महिन्यातले महादेव गावोगावी विचार करतात की एवढे भक्त येतात कुठून. बेलाचं पान तांब्यात पाणी, हर हर महादेव. बेलाचं पान तांब्यात पाणी, हर हर महादेव म्हणले 11 महिने रजेवर जाता का रे, महिनाभर वैतागून सोडता. माझं खोटं असेल सकाराम पाटील, श्रावण महिन्यातली कोंबडी बघा तुम्ही. खेड्यामध्ये कोंबडी जर फिरायला निघली तर 10-5 पिलं पुढं 10-5 पिलं मागं, मध्ये छाती काढून चालती कोंबडी, पुढं पाहते मागं पाहते. मेरा भारत महान. 1 महिना श्रावण संपला म्हणजे कोंबडी उकिरड्यावर एकटी दिसेल तुम्हाला. तिला विचारा, कोंबडी काय, लेकरं कुठं आहे, चांगले महाराज झाले कळत नाही का तुम्हाला. श्रावण संपला मग लेकरं संपली. तुम्ही माझा नंबर लागतो आता गणपती उठल्यावर. हे आमची कृपा नदीसारखी, श्रावणात वर जाते, भाद्रपदात खाली येते. काहीची कृपा वड्यासारखी, काहीची कृपा नदीसारखी, पण भगवंताची कृपा समुद्रासारखी. दुष्काळात जा, सुकाळात जा, रात्री जा, दिवसा जा, कोणत्याही वेळेला जा, समुद्र पूर्ण पाण्यानं भरलेला, तसा भगवान पूर्ण कृपेनं भरलेला. म्हणून त्याला कृपा सिंधू म्हणतात, कृपा सागर म्हणतात. तुका म्हणे हातव वगैरे वगैरे. तुका म्हणे हातो कृपेचा सागर, नामासाठी पार पाववीर, नामासाठी पार पाववीर, हो नामासाठी पार पाववीर, हो नामासाठी पार पाववीर. ठीक आहे. तुका म्हणे हातो कृपेचा सागर, नामासाठी पार पावविल, आपुला तो बोल साच करी, आपुला तो बोल साच करी, तुझा कृपा सुरू म्हणतील, आपुला तो बोल साच करी, आपुला तो बोल साच करी, आपुला तो
धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतील आपुला तू बोलसा तुका म्हणे हा तो कृपेचा सागर नामासाठी पार पावविल मग तो कृपा सिंधू निवारी साकडे हा मग शब्द आहे बरं का नाना मग सावध राहा तुम्ही मग तो कृपा सिंधू निवारी साकडे हे नंतरचा कार्यक्रम आहे पहिलं काहीच साकडे पडोने ते काय निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोने काहीच साकडे पडोने निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच तो मग शब्द आहे मग तो कृपा सिंधू निवारी साकडे अरे त्याच्या आधी काहीच साकडे पडवणे दी पहिली तर साकडं पडूच देत नाही जर पडले ना मग निवारी साकडे तो कृपा सिंधू बाकीचे नाही येरते बापुडे काय रंक रंक शब्दाच्या विरुद्ध राव शब्द आहे राव विरुद्ध रंक आणि राव एकच आहे त्याला सोडून बाकीचे सगळे रंक आहे तो हा देवाचाही देव तो हा देवाचाही देव तो हा देवाचाही